म्हैसाळ येथील बेकायदेशीर सदृश्य डान्स बारवर पोलिसांचा छापा, 10 जणांवर गुन्हा। मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्स बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या पथकाने धडक कारवाई करत 5 तरुणींसह 4 ग्राहकांना ताब्यात घेतला। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिरज म्हैसाळ रस्त्यावरील राही पॅलेस या आलिशान बारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणी नृत्य सादर करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या। त्यानुसार सोमवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला। छाप्यादरम्यान बारमध्ये काही तरुणी डान्स करताना आढळून आल्या। तसेच दारूच्या नशेत असलेल्या काही ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला। या कारवाईत जवळपास 2,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 तरुणी, 4 ग्राहक आणि हॉटेल मॅनेजर अशा 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान इतक्या दिवसांपासून बेकायदेशीर डान्स बार सुरू असताना मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आलं असून संबंधितांमध्ये सेटलमेंट घडवून आणण्यासाठी काही जणांकडून मध्यस्थी सुरू असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.